नाम फाउंडेशन आणि संस्कार फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित धान्य महोत्सवाला आजपासून ठाण्यामध्ये सुरुवात झाली। येत्या 4 मे पर्यंत हा महोत्सव सुरू असणार आहे। ठाण्यातल्या गावदेवी मैदानामध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्याला ठाणेकरांसह अनेकांनी प्रतिसादही चांगला दिला। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। मराठवाडा, विदर्भ, कोकणासह अनेक भागातल्या शेतकऱ्यांनी इथे येऊन ज्वारी, तूर डाळ, हळद, आंबे अशासह अनेक शेतातल्या धान्यांचं विक्री या महोत्सवात सुरू केली। सर, अजूनही कर्जमाफी नाही आहे। कर्जमाफीवर अजून राजकारण सुरू आहे। अनेक वेळा अधिवेशनातही प्रश्न उचलला, पण कर्जमाफी नाही, काय बोला? दोन गोष्टी आहेत। मला असं वाटतं की कर्जमाफी हा अंशतः उपचार जरी असला तरी ज्यांचं कर्ज कमी आहे, 5 लाखापर्यंतचं ज्यांचं कर्ज आहे, त्यांना कर्जमाफी द्यायला अजिबात हरकत नाही। एक शेतकरी कुटुंब उन्हातानाचं राबतं ना, त्यांना जास्त श्रम आहे, मग त्यांच्या श्रमाला न्याय मिळणं, मोल मिळणं यात वाईट काय? त्यामुळे कर्जमाफीचा विचार होणं गरजेचंच आहे 5 लाखापर्यंतच्या। आणि दुसरं, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तुम्ही त्वरित अंमलबजावणी केलीच पाहिजे। 100 रुपये जर गुंतवणूक असेल तर 150 रुपये शेतकऱ्याला मिळालेच पाहिजेत, असं मला वैयक्तिक वाटतं।